केळवली पंचक्रोशी वैश्य समाजाच्या वतीने परमपूज्य गगनगिरी सेवाश्रम केळवली येथे श्री श्री वामनाश्रम महास्वामीजी यांच्या प्रतिमा पूजनाचा सत्संग सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। वैश्यगुरु परमपूज्य श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींचे आज्ञेनुसार गगनगिरी सेवाश्रम केळवली येथे केळवली, मोरोशी, मोसम, कोंडोशी, निखरे व हसोळ पंचक्रोशीतील वैश्य बांधवांच्या वतीने मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता श्री श्री वामनाश्रम महास्वामीजी यांचे प्रतिमेची पूजा अर्चा करून गुरु सत्संग सोहळा साजरा करण्यात आला। त्यावेळी सर्व वैश्य बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला। सकाळी 11 वाजता श्री श्री वामनाश्रम महास्वामी यांच्या प्रतिमेचे आगमन उंडील मठातील मान्यवरांच्या हस्ते गगनगिरी सेवाश्रम केळवली येथे झाले। ढोल ताशांच्या गजरात केळवली पंचक्रोशीतील वैश्य बांधवांनी गुरु प्रतिमेचे स्वागत केले। त्यानंतर गुरूंच्या प्रतिमेची स्थापना करून पूजाविधी पार पडल्या। यावेळी पंचक्रोशीतील वैश्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलही विविध मान्यवर वैश्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापूजा संपन्न झाल्यानंतर गुरूंची महाआरती पार पडली। महाआरतीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या विविध मान्यवर वैश्य बांधवांचा पंचक्रोशीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यामध्ये श्रीयुत महेंद्र मुरकर, अध्यक्ष वैश्य समाज कणकवली, श्रीयुत गणपत वळंजू, चेअरमन सिंधुदुर्ग वैश्य समाज बँक, श्रीयुत उमेश वाळके, संचालक, श्रीयुत गणपत पारकर, संचालक, श्रीयुत गुरुनाथ पावसकर, सेक्रेटरी, श्रीयुत ईश्वरदास पावसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीयुत मोहन मोदी, वसुली अधिकारी, श्रीयुत महेश पारकर, खजिनदार उंडील मठ, श्रीयुत बाळा जठार, माजी बांधकाम सभापती, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, श्रीयुत रवींद्र शेटे, सरपंच शिडवणे, डॉक्टर संजय कोकाटे, शिडवणे, श्रीयुत चंद्रकांत कानकेकर, वारगाव, श्रीयुत अशोक कोकाटे, साळिस्ते, श्रीयुत प्रभाकर तामणकर, सरपंच साळिस्ते, श्रीयुत वीरेंद्र चिके, माजी सरपंच खारेपटण, श्रीयुत रमेश नर, उंडील आश्रम कमिटी, श्रीयुत चंद्रकांत शेटे, माजी पोलीस पाटील खारेपटण, श्रीयुत सुधीर नकाशे, माजी जिल्हा परिषद सदस्य, श्रीयुत बाबा कोकाटे, नाधावडे, श्रीयुत प्रफुल्ल कोकाटे, नाधावडे, सौ उज्ज्वला चिके, महिला ओबीसी तालुका अध्यक्षा कणकवली भाजपा, अशा विविध मान्यवरांचा पंचक्रोशीतील वैश्य बांधवांच्या वतीने सन्मान करण्यात आला। मान्यवरांच्या सन्मानानंतर वैश्य बांधवांनी स्वामींच्या प्रतिमेचे दर्शन घेतले व प्रसाद घेतला। त्यानंतर सर्व वैश्य बांधवांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। महाप्रसाद झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला। या संपूर्ण कार्यक्रमाला सुमारे 500 ते 600 वैश्य बांधव उपस्थित होते। अशा प्रकारे मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला। केळवली पंचक्रोशीतील सर्व वैश्य बांधवांनी परमपूज्य गगनगिरी सेवाश्रम समिती यांनी सदर कार्यक्रमासाठी सेवाश्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानले।
आता तुम्ही जरा असे तिकडे तोंड करा, सगळ्यांना म्हणजे आता नमस्कार करा आणि बसा मग. अशी सूचना काही आपल्या ज्ञाती बांधवांकडून करण्यात आलेली होती आणि म्हणून ती सूचना आपल्याकडे पोहोचवित आहोत.
तरी त्याही सूचनेचा आपण सर्वांनी जरूर विचार करावा आणि आपल्या ज्ञानेचा विकास आणि प्रचार प्रसार कसा होईल याकडे आपण लक्ष द्यावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी सर्वांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आश्रमामध्ये आलेल्या सर्व ज्ञाती बांधवांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप आभार.
सोहळा आहे तो आपण जिवंत आपण म्हणता की मोक्ष आपल्याला बघायचा आहे हाच मोक्ष आहे सत्कर्म करिता मागे करावे मरावे करी कीर्ती रूपावे कारण सत्कर्म हा चांगलं कर्म आपण जे करणार म्हणून विठ्ठल म्हणावे वेळा हा सुद्धा डोळा स्वर्गी नाही कारण याच ध्येय आणि याच डोळा कारण बाबा सांगतात गगनगिरीची प्रस्तावना देताना सांगतात की याच ध्येय आणि याच डोळा कारण हा गगनगिरीचा ध्येय गाडा अभ्यास आहे कारण 17वीच्या वर्षी चढून पिता अमृत पाणी कारण 5 वाणी 4 वाणी आणि 4 खाणी त्याच्यावरती 17 विषय हा जो देह आहे आपण सूक्ष्म स्थूल कारण पण त्याच्या कारण महाकारण आहे तर याच्या गाढ अभ्यासाने गगनगिरी महाराजांनी आर्य पादुका या ठिकाणी अर्पण झाले आहेत त्या स्वामी भ्रमण करतात सांगितलं गजराच्या माध्यमातून रवी यांनी या ठिकाणी आमच्या परिचित नसले तरी या ठिकाणी कांदेकर बुवा या ठिकाणी उपस्थित त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या